विषय आहे क्रीडा संस्कृती आणि क्रीडा संस्कृती या विषयावर संवाद साधायला आपल्यासोबत आज स्टुडिओमध्ये आहेत क्रीडा संघटक सनी निमनजी. सनीजी, स्वागत आहे तुमचं स्टुडिओमध्ये. धन्यवाद. सनीजी, सोमेश्वर फाउंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्रभर क्रीडा संस्कृती जी आहे ही जागवण्याचा प्रयत्न करत आहेत. बॅरन पियर द कुबेर्तीन जो ऑलिम्पिकचा जनक होता त्याने असं म्हटलं होतं की खेळामध्ये हार जीतपेक्षाही महत्त्वाचं असतं ते म्हणजे तुम्ही लढत कशी दिली त्याची. त्यामुळे क्रीडा संस्कृती म्हणजे तरी नेमकं काय, तर खेळासाठी पोषक वातावरण निर्माण करणं, जे जिंकलेत त्यांचा सत्कार करायचा आणि जे हरलेत त्यांना पुन्हा नव्याने लढण्यासाठी उमेद द्यायची, जिद्द त्यांच्यात निर्माण करायची. आणि मला असं वाटतं याच विषयावर आज आपण सनीजींशी चर्चा करणार. सनीजी, आपण सुरुवात करूया. म्हणजे अनेक विषयांवर आपल्याला तुमच्याशी संवाद साधायचा आहे, पण मला सुरुवात तुमच्याशी करायची. तुम्ही नुकताच एक बालगंधर्वमध्ये खूप मोठा प्रयोग केलात. ऑलिम्पिक संपलं होतं, पॅरिस ऑलिम्पिक, आणि त्या पॅरिस ऑलिम्पिकमधल्या खेळाडूंचा तुम्ही सत्कार केला आणि त्याच्यामागची एक कल्पना, खूप वेगळी कल्पना अशी तुम्ही राबवली होती. जल्लोष विजयाचं ही थीम होती. नेमकं काय त्याच्यामागचा तुमचा हेतू होता? महाराष्ट्राला जवळपास 72 वर्षानंतर ऑलिम्पिकमध्ये पदक मिळालं होतं स्वप्नीलजींच्या माध्यमातून, आणि त्याचा कुठेतरी येणाऱ्या पिढीला त्याचा फायदा व्हावा आणि महाराष्ट्रातून असे अनेक खेळाडू घडावे, ही मुळात त्याच्या मागची एक मोठी संकल्पना होती. पण त्यांचा सत्कार करत असताना जर टोटल इंडियाची टीम जर आपण पाहिली तर त्यामध्ये टोटल 5 खेळाडू होते की ज्यांनी इंडियाला रिप्रेझेंट केलं होतं, महाराष्ट्राचे खेळाडू. तर इंडियाला रिप्रेझेंट करणं ऑलिम्पिकसाठी हा देखील एक फार मोठा एक सन्मानाची गोष्ट आहे आणि त्याच्यासाठी देखील फार कष्ट असतात. तर त्या खेळाडूंचा देखील आपण ह्याच्यासोबतच सत्कार करावा अशी त्याच्या मागची बेसिकली धारणा होती. आणि ते करत असताना फक्त हे खेळाडू नाही तर खेळाडूंबरोबर त्यांचे जे प्रशिक्षक आहेत त्यांचा देखील तिथे आपण योग्य तो मान सन्मान करावा, की ज्या अर्थाने येणारी जी भावी पिढी आहे ती ह्या शिष्य गुरुच्या परंपरेच्या अनुसरून नवीन खेळाडू, उदयोन्मुख खेळाडू याच्यातून तयार होतील, ही बेसिकली त्याच्या मागची भावना होती. हे आपला देश हा मिडलचा भुकेलेला आहे. जो जिंकतो तो हिरो असतो आणि त्याचा सत्कार करायला सगळ्यांनाच आवडतं. परंतु जे हरलेत ऑलिम्पिकमध्ये त्यांचा सत्कार आपल्याला का करा असा वाटला? त्यामुळे नेमकी काय भावना होती? ही क्रीडा संस्कृती ही जी आहे ही टिकली पाहिजे, जोपासली पाहिजे आणि ही वाढवली पाहिजे, ही बेसिकली त्याच्या मागची मूळ भावना होती. आणि त्या अनुषंगानेच आपण एक ज्यांनी इंडियाला रिप्रेझेंट केलं, महाराष्ट्रातले जे खेळाडू ज्यांनी इंडियाला रिप्रेझेंट केलं, ह्या सर्वांना आपण तिथे जर मान सन्मान दिला तर त्यांना देखील जे आता एक 7 सेंटीमीटरनी एक आपलं ब्रॉन्झ पदक हुकलं, कुशाऱ्यांचं ब्रॉन्झ उंचवडीतलं 7 सेंटीमीटरनी हुकलं होतं, तर त्याला जर आपण प्रोत्साहनपर आपण जर त्याला एक थोडंसं कौतुक जर त्याचं केलं तर येणाऱ्या काळामध्ये नक्कीच तो म्हणजे त्यालाही त्याची जबाबदारीची जाणीव होईल आणि त्याच्यावरती ज्या लोकांच्या आशा केंद्रित आहेत त्याची जर त्याला जाणीव झाली तर त्याच्याने तो अजून एक उंची उडी मारून तो नक्कीच पुढच्या येणाऱ्या काळामध्ये आपल्याला नक्कीच एक एक्स्ट्रा पदक प्राप्त करून देईल, अशी त्याच्या मागची भावना होती. खेळाडूंना क्रीडा संस्कृती जोपासणं आणि ती वाढवणं हीच बेसिकली त्याच्या मागची मूळ संकल्पना आहे. आणि ह्या सत्कार सोहळ्याचं स्वरूप नेमकं काय होतं? ह्यांना पुण्या आणि ह्या भागातील जे सर्व क्रीडाप्रेमी आहेत आणि जे उदयोन्मुख खेळाडू आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण हा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं. आणि त्याच्यामध्ये वैशिष्ट्य म्हणजे गेले 35-40 वर्ष जे पत्रकारिता करतायत, म्हणजे आता तरी सोशल मीडिया, डिजिटल मीडिया ह्याच्यामुळे आपल्याला इमिजिएट लगेच कळतं, ते क्लिप्स आपल्यापर्यंत पोचतात. पण जर आपण 30-40 वर्षापूर्वीचा जर काळ पाहिला, 30-20 वर्षापूर्वीचा जरी आपण काळ पाहिला तर वार्तांकन करणारे जे पत्रकार आहेत त्यांच्या मार्फतच आपल्यापर्यंत बातम्या यायच्या की बाबा एवढ्या ह्याच्यानी आपल्या अशा पद्धतीने आपण मेडल जिंकलेलो आहोत किंवा आपली इथपर्यंत धडक, इथपर्यंत मजल, ह्या नंबरपर्यंत आपण पोचलो. हे वार्तांकन करणारे जे पत्रकार आहेत जे 30-35-40 वर्ष ह्या खेळामध्ये, म्हणजे ऑलमोस्ट 4 वर्षांनी ऑलिम्पिक येतं, जर तुम्ही बघितलं तर 6-7-8 ज्यांनी ऑलिम्पिक्स कव्हर केलेले आहेत, असे महाराष्ट्रातले, मुंबईतले असे काही पत्रकार होते. त्या पत्रकारांचा देखील आपण ह्याच्यामध्ये सन्मान त्या ठिकाणी आपण त्यांचा केला की त्यांनी इतके वर्ष त्या क्रीडासाठी दिलेले आहेत आणि प्लस आपल्यापर्यंत ती बातमी व्यवस्थित पोहोचवणं आणि त्यासाठी त्यांचे ते कष्ट, तर ह्याचाही तिथे मान सन्मान करावा अशी त्याच्या मागची एक भावना. खेळाडूंची काय भावना होती सत्कार स्वीकारताना? ज्या खेळाडूंना आपण पुणेकरांच्या वतीने जो नागरी सत्कार जो झाला, आणि बेसिकली म्हणजे कुशाग्र्यांचं तर आहेच, पण बाकी पण जे खेळाडू होते ह्यांना जे आपण तिथे फेलिसिट केलं, त्यांना जे आपण तिथे एक सन्मान दिला, त्याच्याने नक्कीच त्यांना घाईवरून आलं आणि त्यांनी विश्वास असा व्यक्त केला की येणाऱ्या काळामध्ये आम्ही मेडल घेऊनच पुन्हा इथे सत्काराला येऊ. म्हणजे हा जो कॉन्फिडन्स त्यांच्यामध्ये तो डेव्हलप जो झाला,
लिटरली आदिती मॅडम जे आहेत त्यांना तर म्हणजे डोळ्यात अश्रू अनावर झाल्यासारखी परिस्थिती होती. आणि हे उदयनमुख खेळाडू जे पुढचे त्यांनी देखील ही गोष्ट पाहिली होती आणि त्यामुळे एक वेगळं एक बॉन्डिंग तयार झालं. तरुणांना त्यांच्याकडून इन्स्पिरेशन मिळालं आणि ह्यांना आपल्यावरती किती लोकांच्या आशा आहेत ही त्यांच्यापर्यंत ती भावना पोचणं हे फार महत्त्वाचं होतं. खेळाडू जेव्हा मैदानावर खेळत असतो तेव्हा आपल्याला त्यातली जिद्द दिसते, त्याचा संघर्ष दिसतो, परंतु हा खेळाडू घडवताना अनेक समाजातील घटक कारणीभूत असतात. त्याच्यासाठीची क्रीडा संस्कृती निर्माण करणारी अनेक हात झटत असतात. त्यापैकी एक असतो प्रशिक्षक, दुसरा असतो पत्रकार आणि अर्थातच त्या विविध संस्थांच्या माध्यमातून जे एक खेळासाठीचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहेत, पायाभूत सुविधा आहेत, त्या उपलब्ध करून देणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. सनीजी, सोमेश्वर फाउंडेशनच्या मदतीने तुम्ही जे ऑलिम्पिक दर्जाचे जे खेळ आहेत त्यांच्यासाठी विविध पायाभूत सुविधा उपलब्ध करून देतात, त्याबद्दल जर आम्हाला सांगा. त्यामध्ये जर आपण बेसिकली पाहिलं तर आमचं सनीज वर्ल्ड म्हणून एक हे तयार केलेलं आहे. त्यामध्ये मिनी ऑलिम्पिक्स आहे, स्विमिंग पूल आहेत, बॅडमिंटन कोर्ट आहे, लॉन टेनिस आहेत आणि इथे विविध टुर्नामेंट्स आयोजित करून लोकांना ऑलिम्पिक दर्जाच्या गोष्टींची जाणीव म्हणजे जिल्हास्तरीय लेवलपासून राज्यस्तरीय लेवलपासून त्या वातावरणामध्ये त्यांचा खेळ व्हावा ही त्याच्या मागची बेसिक धारणा. तर आपण बॉक्सिंगच्याही देखील आपण ज्यामध्ये स्पर्धा घेतल्या, जिल्हास्तरीय राज्यस्तरीय ज्या आपण ह्या स्पर्धा घेतो, ह्या स्पर्धांमध्ये आम्ही डिजिटल निर्णय द्यायची सिस्टीम असेल किंवा पंच मारल्यावरती जो सेन्सर्सनी ते जे स्कोअर हे होतात त्याची सुरुवात किंवा त्याची माहिती किंवा त्या वातावरणामध्ये खेळायची आपण हे जिल्हास्तरीयपासून सुरुवात केल्यामुळे जेव्हा तो मनुष्य पुढे जातो तेव्हा त्याला ते न्यूनगंड बाळगला जात नाही किंवा त्याला एक वेगळ्या पद्धतीचं काय म्हणतो आपण त्याला वेगळ्या पद्धतीचं त्याला आपण वातावरण त्याला सराव होऊन जातो आणि तो हॅबिच्युअल होऊन जातो त्या गोष्टीला आणि त्याला त्याची प्रॅक्टिस होऊन राहते. तुम्ही जे सांगतात असं नाही जे की विशेषतः ह्या ज्या काही सगळ्या आंतरराष्ट्रीय ज्याला आपण टेक्नॉलॉजी म्हणतो, जे प्रगत तंत्रज्ञान जे आहे ते जर आपण स्थानिक पातळीवर जर खेळाडूंना उपलब्ध करून दिलं तर त्याचा नक्की फायदा त्याला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर होतो. पण मग अशा कोणकोणत्या सुविधा आपण सनीज वर्ल्डमध्ये देतो? आता ह्याच्यामध्ये स्विमिंग पूल आपला आहे, मिनी ऑलिम्पिक्स आहे, स्विमिंग पूल आहे की ज्यामध्ये तिथे स्पर्धात्मक तिथे टुर्नामेंट्स घेऊ शकतात. तिथे कोचिंग फॅसिलिटी अवेलेबल आहे. आपल्या सनीज वर्ल्डमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे असे बॅडमिंटन कोर्ट्स आहेत, 5 कोर्ट आहेत, लॉन टेनिस कोर्ट आहेत, स्केटिंग रिंग आहे, नेट क्रिकेट आहे. अशा विविध स्पर्धा आपण विविध क्रीडांगण आपण तिथे डेव्हलप केलेले आहेत की ज्यातून येणाऱ्या काळामध्ये उदयनमुख खेळाडू तिथे नक्कीच नावारूपाला येतील. आणि त्याच्याबरोबर ते करत असताना आपण म्हणजे शूटिंग रेंज आहे, आर्चरी आहे, ह्याची देखील आपण फॅसिलिटी तिथे डेव्हलप केली आहे. थोडक्यात असं म्हणता येईल की मिनी ऑलिम्पिकचं एक वातावरण जे आहे ते तुम्ही त्या एकत्र एका अंडर वन रूफ तुम्ही अंडर सनीज वर्ल्ड एक आपण एक पूर्ण हे तयार केलेलं आहे की तिथून येणाऱ्या काळामध्ये उदयनमुख खेळाडू नक्कीच घडतील म्हणजे महाराष्ट्राचं भारताचं नाव येणाऱ्या काळामध्ये गाजवतील. सायकलिंग हा जो प्रकार आहे, खरं म्हणजे सायकलिंग तसं म्हटलं जातं की खूप स्वस्त खेळ आहे, एक सायकल असते, पण त्यातही खूप खर्चिक खेळ आहे. कारण ज्या सायकली स्पर्धात्मक साठी जे खेळाडू वापरतात त्याची किंमत काही लाखांमध्ये असते. आणि माउंटेन बाईक हा जो आता प्रकार विशेषतः प्रसिद्ध होतोय, त्या माउंटेन बाईकचं सुद्धा अनेक स्पर्धा तुम्ही मध्ये आयोजित केल्या होत्या. राष्ट्रीय लेवलची स्पर्धा आपण लास्ट 2 इयर्स आपण तिथे ऑर्गनाईज करतोय आणि त्यामध्ये म्हणजे जवळजवळ 16 राज्यांनी पार्टिसिपेट करून जवळजवळ 700 खेळाडू त्याच्या ठिकाणी पार्टिसिपेट झालेले होते. सर्वात जास्त संख्येने राज्य त्यामध्ये पार्टिसिपेट झाले होतं. आणि माउंटेन टेरेन बायकिंग ह्याच्यामध्ये आपण पूर्ण ते डर्ट ट्रॅक असतील त्या पद्धतीने सगळं ते वातावरण तयार करून त्याचं फील्ड तयार केलं आणि त्याच्यामध्ये आपण त्या कॉम्पिटिशन्स तिथे आयोजित केल्या होत्या. आणि इव्हन बॉक्सिंगमध्ये सुद्धा आपण तेवढंच स्पर्धा आणि हो बॉक्सिंग असेल, स्केटिंग असेल, कॅरम, ह्या विविध ज्या स्पर्धा आहेत ह्या पूर्ण जे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जाच्या जशा क्रीडा होतात तशाच आपण जिल्हास्तरीय राज्यस्तरीयच्या लेवलच्या आपण स्पर्धा घेतो त्यातून प्रत्येक खेळाडूला त्या वातावरणाची सवय व्हावी, त्याला त्याचा अनुभव मिळावा आणि पुढे जेव्हा तो जाईल तेव्हा त्याला त्याचा सराव झालेला असावा त्या टेक्नॉलॉजीचा, त्या वातावरणाचा, त्या सिस्टीमचा. म्हणजे त्या स्कोरिंग सिस्टीम, आता आपलं नॉर्मल हे करणं आणि त्या डिजिटल ह्याच्यावरती स्कोरिंग होणं ह्यातही भरपूर फरक आहे. तर त्या अनुषंगाने त्याला सराव होणं, त्याला त्याची माहिती असणं ही देखील फार गरजेची गोष्ट आहे.
असं म्हणतात की सगळी सोंग आणता येतात परंतु पैशाचं सोंग आणता येत नाहीत. खेळाडूमध्ये उपजत गुणवत्ता असते परंतु ती गुणवत्ता घडवण्यासाठी लागणारा जो पैसा आहे तो सगळ्यात कळीचा मुद्दा असतो. सणेजी, या सगळ्या फॅसिलिटीज तर उपलब्ध होतात परंतु गुणवान खेळाडू त्या फॅसिलिटीजपर्यंत पोहोचणं, त्या पायाभूत सुविधांपर्यंत पोहोचणं आणि त्यातनं एक चांगला खेळाडू तयार होणं, हे एक जे चक्र आहे ते चक्र पूर्ण होण्यामध्ये बऱ्याच अंशी कधी पैसा हा खूप महत्त्वाचा आणि कळीचा मुद्दा ठरतो. तर असे काही खेळाडू असतात की ज्यांना खरोखर पैशांची गरज असते, शिष्यवृत्तीची गरज असते, त्यासाठी आपण सोमेश्वर फाउंडेशन काय करतं? त्यानिमित्त आपण विनायक निमन गौरव शिष्यवृत्ती म्हणून आपण चालू केलेली आहे. त्या अनुषंगाने आपण विविध खेळाडू असतील यांना आपण प्रोत्साहनपर म्हणजे काही साहित्य असतं, किट्स जे बेसिकली असतात त्याचेही फार लाखांमध्ये किमती असतात की जे खेळाडू पूर्णपणे घेऊ शकत नाही वगैरे, त्यांना आपण स्कॉलरशिपच्या माध्यमातून आपण त्यांना मदत करतो. आमचे मित्र आहेत पुण्यातले, पुनीत, आम्ही दोघं तिघं असे एकत्र येऊन विविध खेळाडूंना आम्ही त्याच्यामध्ये प्रोत्साहन देऊन येणाऱ्या काळामध्ये ते भारताचं नाव, महाराष्ट्राचं नाव रोशन करतील अशा अनुषंगाने आपण त्यांना सोमेश्वर फाउंडेशनच्या माध्यमातून आपण मदत करत असतो. सणीजी, आपला हा आजचा कार्यक्रम जो आहे तो अवघा महाराष्ट्र पाहतोय. महाराष्ट्रातले अनेक उदयोन्मुख खेळाडू आहेत, त्यांना समजा या शिष्यवृत्तीसाठी आपल्याकडे संपर्क साधायचा असेल तर काय प्रक्रिया आहे, त्याने आपल्याशी कसा संपर्क साधावा? सोमेश्वर फाउंडेशन आपलं पुण्यामध्ये ऑफिस आहे आणि sunnyniman.com आणि someshwarfoundation.org हे आपल्या वेबसाईट आहेत की ज्याच्यावरून पूर्ण माहिती घेऊन खेळाडू त्याच्यासाठी अप्लाय करू शकतो. म्हणजे असं म्हणतात की एखादी क्रीडा संस्कृती रुजवण्यासाठी खेळबरोबर कलेला सुद्धा आपण तेवढंच प्रोत्साहन देता. तर सोमेश्वर फाउंडेशनचं संपूर्ण वर्षभरातलं कॅलेंडर काय आहे, म्हणजे कोणकोणते विविध उपक्रम आपण राबवता? आपले शाळा, कॉलेजेस कोथरूड आणि पाषाण ठिकाणी आहेत. ज्युनियर कॉलेज देखील आपलं आहे. कलाच्या बाबतीत आपण कलामध्ये जे विविध कलाकार आहेत त्यासाठी 25 वर्ष झाली की आपण पुणे आयडॉल ही स्पर्धा आपण ऑलमोस्ट चालू केली. 22 वर्ष आली पुणे आयडॉल स्पर्धा. म्हणजे गायक कलाकारांना एक मानाचं व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आपण 2003 साली पुणे आयडॉल ही स्पर्धा चालू केली. आणि मी तर असं म्हणजे त्याचंच अनुकरण करून की काय 2004 सालापासून सोनी टी व्हीवरती इंडियन आयडॉल ही स्पर्धा चालू झाली. म्हणजे त्याचे जनक जर इंडियामध्ये जर आपण पाहिलं तर सोमेश्वर फाउंडेशन आहे. 2003 साली आपण पुणे आयडॉल ही स्पर्धा चालू केली होती. तेव्हापासून आजपर्यंत सातत्याने ही आपली कॉम्पिटिशन ही चालू असते, ज्याच्यामध्ये आपण गायक कलाकारांना मानाचं व्यासपीठ देतो. त्यातून व्यावसायिक असेल किंवा ह्याच्यामध्ये त्यांना प्रोत्साहनही मिळतं आणि त्यांना टायअप्सही त्यांच्या होतं आणि त्यांना पुढे एक करिअर म्हणून, त्यांना गाण्याकडे करिअर म्हणून बघायची एक त्यांना संधी तिथे प्राप्त होते. तुम्ही शिष्यवृत्तीचा उल्लेख केलात तर अशी काही उदाहरणं आपल्याला देता येतील का की ज्याने ह्या सगळ्या शिष्यवृत्तीचा आणि फॅसिलिटीचा वापर केला, उपयोग केला आणि या सगळ्या सोयीसुविधांनी देशामध्ये आपलं नाव रोशन केलं आहे? असे अनेक खेळाडू आहेत पण असं नाव घेणं थोडंसं हे होऊन जाईल. पण तरी आमच्याकडे एक आदिती भालेराव म्हणून एक विद्यार्थिनी आहे की जिनी बेसबॉल प्लेअर आहे, सॉफ्टबॉल प्लेअर आहे, तिने सिल्वर भारताला मिळवून दिलाय. आणि असे अनेक खेळाडू आहेत. पण बेसिकली बरोबर आहे की शेवटी जी गोपनीयता आहे ती बाळगणं गरजेचं. परंतु सडीजी, हा सगळा प्रवास जो आहे म्हणजे एक खेळाडू घडवण्यापासून त्या खेळाडूला मान मर्ताब मिळवून देण्यासाठी आणि पुन्हा स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी केल्यानंतर त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप मारण्यापर्यंतचा जो प्रवास आहे, मागे वळून पाहताना असं वाटतं की अजून काही करायचं राहून गेलं आहे किंवा येणाऱ्या काळात भविष्यातल्या योजना? सुरुवात तर चांगली केलेली आहे. राहून गेलं म्हणण्यापेक्षा इथून पुढे वाढवायचं हे त्याच्यामध्ये 100% मनामध्ये आहे. आणि त्या अनुषंगाने आपण स्कॉलरशिपचं थोडंसं प्रमाणही वाढवणार आहोत. खेळाचे जे आता आपण 5-6 खेळाडूंना आपण आत्ता प्रोत्साहन देतोय त्यामध्ये अजून वाढवू शकतो का पाहणार आहे. बॅडमिंटन ह्या खेळाकडे पण आपण एक वेगळ्या पद्धतीने अनुषंगाने आपण बॅडमिंटन, टेबल टेनिस हे जे खेळ आहेत ह्या खेळांकडे देखील सोमेश्वर फाउंडेशन एक वेगळ्या अँगलनी पाहायचा आता येणाऱ्या काळामध्ये प्रयत्न करणार आहे. प्रयत्न प्रामाणिक असले तर यश मिळतं असं म्हणतात. आणि सनीजी, ज्या पद्धतीने गेले 20-22 वर्ष तुम्ही या क्षेत्रामध्ये सोमेश्वर फाउंडेशनच्या माध्यमातून प्रयत्न करतायत, नक्कीच तुम्हाला यश मिळेल. आणि 72 वर्षाचा दुष्काळ तर स्वप्नील कुसाळ्याने संपवलेला जाईल, पण येणाऱ्या काळात पुण्यातल्या आपल्या फॅसिलिटीनं सुद्धा ऑलिम्पिक विजेते खेळाडू तयार होतील अशा शुभेच्छा आम्ही दूरदर्शन देतो. आणि आपल्याशी संवाद साधला आमच्याशी त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.